नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की मुलांचं कोणीतरी अपहरण केलेलं असतं आणि त्याची बातमी कविताला फोन करून सांगण्यात आली असते. त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर कथेला सुरुवात करूया. कविता घरी परतल्यावर तिला मुलांचे अपहरण झाल्याची बातमी समजली आणि ती जोरात किंचाळली. आई, माझी मुलं कुठे आहेत? नाही आई, हे होऊ शकत नाही. माझी मुलं मला परत द्या. बाबा प्लीज, माझ्या मुलांना. ती रडत रडत सगळ्यांना विनवू लागली. करुणाताई गुन्हेगारासारख्या हात जोडून तिच्या समोर उभ्या राहिल्या. त्यांचे अश्रूही थांबत नव्हते. अचानक कविताला समर आणि तिच्या कुटुंबाचा विचार आला. आता समरला काय उत्तर देणार या विचाराने ती भीतीने थरथरू लागली. समरच्या कुटुंबियांनाही ही बातमी सांगण्यात आली. कोणीतरी मुलांना पळून नेलं आहे. त्यांनीही घाईघाईने कविताच्या माहेरी धाव घेतली. जानकीताईंना पाहताच कविता अजूनच रडू लागली. त्यांनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, रडू नकोस कविता, मुलं सापडतील, त्यांना काही नाही होणार. लहान मुलं, त्यांनी कुणाचं काय वाईट केलंय? कविता मात्र खचून गेली आणि ती बेशुद्ध झाली. दुसरीकडे रिनीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका अंधाऱ्या खोलीत बंद होती. तिला जाग येताच तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोंडाला पट्टी बांधलेली होती. ती रडतच राहिली. खूप उष्णता होती आणि बंद खोलीत बंदिस्त राहिल्याने तिला तहान लागली होती. तिने तोंडातून हु हु असे आवाज काढायला सुरुवात केली आणि पाय जोरात आपटू लागली. तेवढ्यात तो माणूस आला आणि ओरडत म्हणाला, काय ग चिमुरडे, कशाला आरडाओरडा करतेस? गप्प बस शांतपणे. रिनीने हातवारे करून पाणी मागितले, पण त्याकडे दुर्लक्ष करत तो बसला आणि सिगारेट ओढू लागला. काही वेळातच तन्मयलाही शुद्ध येऊ लागली. त्याला काहीच समजत नव्हते. आई जवळ न दिसल्याने तो फक्त जोरजोरात रडू लागला. चुप चुप, हे तुझ्या बापाचे घर नाहीये जे गळा फोडतोयस. पण ते तर लहान बाळ होतं, त्यामुळे तो माणूस काय बोलतोय हे त्याला कसं समजणार? तो आणखी जोरात रडू लागला. यांचा आवाज बाहेर जाईल अशी भीती त्या माणसाला वाटत होती, म्हणून त्याने त्याला आपल्या दोन्ही हातांनी उचलून धरलं आणि त्याला गदागदा हलवायला सुरुवात केली, जवळजवळ त्याला झटकून. चुप चुप. ते बघून रिनी अस्वस्थ होऊ लागली आणि ती सुद्धा तिचे हात सोडवण्यासाठी धडपड करू लागली. दुसरीकडे समरला जेव्हा फोन करून माहिती देण्यात आली मुलांच्या अपहरणाची, तेव्हा सुरुवातीला तो फोनवर चिडला होता आणि मग म्हणाला, मी आत्ता इथून निघतोय. त्यावेळी तो ऑफिसमध्ये होता. त्याने आपल्या सहकार्याला सर्व काही सांगितले आणि म्हणाला की आत्ता मला घरी जावे लागेल. मुलांचे अपहरण झाल्याची माहिती ऑफिसमध्ये सर्वांना समजली आणि सर्वांनाच काळजी वाटू लागली. बॉसनेही त्याला लगेच निघायला सांगितले. ऑफिसमधून बाहेर पडताच त्याच्या मनात एकच विचार आला की मुलांचे अपहरण कोण करू शकेल. त्याच्या मनात फक्त काव्या आणि मनोजचीच नावं आली. गावाकडे जाण्याऐवजी तो काव्याच्या घरी पोचला. काव्या, काव्या, काय झालं समर? एवढ्या धापा टाकत इकडे आलायस? सगळं ठीक आहे ना? समरला अचानक तिच्या घरी येताना पाहून आणि असं आरडाओरडा करताना पाहून काव्याने विचारलं, तुझी नाटके बंद कर चेटकीन. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून माझं आयुष्य नरक झालंय. आता आयुष्यातून गेल्यावरती पण माझी पाठ सोडत नाहीयेस? मूर्खासारखा काय बोलतोस समर? मी तुला काळजीत पाहून विचारलं, तू तर मलाच बरं वाईट सुनवायला लागलास. काव्या रागाने बोलली. बरं वाईट? लक्षात ठेव काव्या, माझ्या मुलांना काय झालं
तर मी तुला तुरुंगात पाठवायला पण कोणतीही कसर सोडणार नाही. मुलांना काय झालं त्यांना? ती आश्चर्याने म्हणाली. सासूतपणाचा आव आणू नकोस, जणू तुला काही माहीत नाही. माझ्या मुलांचं अपहरण तू आणि मनोजने मिळून केलं आहे. काय अपहरण? वेडा झालास का समर? मी असं काही केलं नाहीये. तोपर्यंत समरच्या रागाचे दुःखात रूपांतर झाले होते. तो तिला म्हणू लागला, हे बघ, तुम्हा दोघांचं माझ्याशी वैर आहे. मुलांना सोडून दे. तुला जे पाहिजे ते मी देईन, पण प्लीज मला सांग, मुलं कुठे आहेत? काव्याला समजले की मुलांचे कोणीतरी अपहरण केले आहे आणि समरला सध्या स्वतःचे भान नाहीये. म्हणून तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि समरला पाणी दिले आणि म्हणाली, आधी पाणी घे. समरने पाणी घेण्यास नकार दिला. तिने त्याला समजावले आणि म्हणाली, हे बघ समर, माझा यात काहीच हात नाहीये. मान्य आहे, मला तुझ्याशी पुन्हा नातं जोडायचं होतं, पण त्या दिवशी तुझ्या बोलण्याने मला विचार करायला भाग पाडलं. मला आता समजलंय की तू आता आयुष्यात तुझ्या खूप पुढे निघून गेला आहे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मी आता एका सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थेशी जोडली गेली आहे. त्या दिवसापासून मी माझ्या आयुष्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, हे सगळं जाऊ दे. जर मुलांचं अपहरण झालं असेल तर तुला ताबडतोब तुझ्या घरच्यांकडे जायला हवं आणि पोलिसांची पण मदत घे. काव्याचे बोलणे ऐकून समर शांत झाला. तिथून निघायला लागला. तेव्हा काव्या म्हणाली, मी पण येऊ का तुझ्यासोबत? तू खूप अस्वस्थ आहेस यावेळेस. असं एकटं जाणं योग्य नाही होणार. नको, मी निघतो, काळजी करू नकोस. काव्यासोबत गेल्याने कविताला अजून वाईट वाटेल हे समरला माहीत होतं. तो पटकन कॅब करून गावाकडे निघाला. पूर्ण रस्ता त्याला कविताचा विचार येत होता की तिची अवस्था काय होत असेल या सगळ्या प्रकारात. घरी पोहोचताच तो खोलीत गेला. तेव्हाही करुणाताई रडत होत्या आणि जानकीताईंनी त्याला पाहताच त्याच्या जवळ येऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागल्या. धीर धर आई, मी आलोय ना, सर्व काही ठीक होईल, असे म्हणत त्याने कविताकडे पाहिले. ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. समरने तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्याला हात लावला. तेव्हा कविता नकळत बडबडू लागली, माझी मुलं, माझी मुलं. समरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो उठून बाहेर आला. त्याच्या वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यावर तो त्यांच्याकडे बघत म्हणाला, बाबा, काय झालंय हे सगळं? थोडी हिंमत ठेव समर. तू जर असा खचून गेलास तर मुलांचं कसं होणार? त्यांचा शोध कोण घेईल? बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कॉल येतो. हॅलो, मुले हवी आहेत? काय? मुले हवी आहेत? कोण बोलतोयस तू? मी कोण बोलतोय हे महत्वाचं नाही, मी काय बोलतोय हे महत्वाचं आहे. तुझी मुलं माझ्यासोबत आहेत. माझी मुलं? तू प्लीज, माझी मुलं मला परत दे. तुला जे पाहिजे ते घे, माझा जीव घे, पण माझ्या मुलांना काही करू नकोस, समर म्हणाला. फार फिल्मी व्हायची गरज नाही. मला ना तुझा जीव घेण्यात काही फायदा आहे, नाही तुझ्या मुलांचा जीव घेऊन काही फायदा आहे. मला फक्त तुझ्या पैशांचा फायदा आहे. उद्या संध्याकाळपर्यंत 25 लाखांची व्यवस्था कर. 25 लाख? काही पण काय मागतोयस? समर म्हणाला. काही पण? मी फक्त 25 लाख मागतोय. तू भाजी घेत नाहीयेस. तुला मुलं परत हवी आहेत की नाही? तो धमकी देत बोलला. पाहिजेत, पण मुलं तुझ्याकडे आहेत याचा पुरावा काय? समरने विचारले. मग नको विश्वास ठेवू, बसून राहा. पोलिसांबरोबर सगळीकडे चक्कर मारत राहा. तो हसत म्हणाला. नाही, समर घाबरून म्हणाला. मग पैशांची व्यवस्था कर, जमीन विक, घर विक, काहीही कर,
आणि हो, जास्त हुशारी दाखवू नकोस आणि पोलिसांना आपल्यामध्ये आणू नकोस. तर मित्रांनो, उर्वरित कथाही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.